म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशल भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. मला आठवतंय म्हणजे मी शाळेत असताना पुलंचं भाषण ऐकायला गेलो होतो बरं का. आणि पुलं भाषणात म्हणाले होते की त्या काळी गणिताचा जो तास असायचा त्या गणित काय असायचं म्हणजे शिक्षक गणित घालायचे की एक गळका हौद आहे म्हणजे बघा कुठल्याही परिस्थितीत त्या मुलाला गणिताबद्दल आपुलकी वाटावी प्रेम वाटावं असं चुकूनही वाक्य त्या गणिताच्या पुस्तकात असता कामा नये म्हणजे दक्षता घेतलेली असायची. आणि आता मी आधुनिक गणित बघितलं एक आई मुलाला 100 चॉकलेट्स देते तर तो मुलगा पुढे वाचवे ना हो मला डोळ्यात टचकन पाडी 100 चॉकलेट्स 100 चॉकलेट्स असं गणित बदललं तसा डबाही थोडा थोडा बदलला पण काय बदललं नाही माहिती म्हटलं डब्यातले काही पदार्थ बदललेले नाही आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बदलली नाही तर मधल्या सुट्टीत ही वर्गातली मुलं 4-5 असं कोंडाळ करून जे आपल्या पदार्थांचं जे आदान प्रदान करतात ना ती गोष्ट बदललेली नाही आहे. तर आज आपण तेच बघायचं आहे की आजच्या डब्यात म्हणजे आज जी मुलं शाळेत जातात त्या डब्यात काय काय असतं हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि ते दाखवण्यासाठी गृहिणी आणि त्याचा मुलगा दोघे इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सौ स्नेहा मुकुंद शिंपी. स्नेहा मुकुंद शिंपी. आणि आपलं तुझं काय? पियुष मुकुंद शिंपी. पियुष. ओके. किती असतो? 7th स्टँडर्ड. 7th स्टँडर्ड. आणि शाळा कुठली? देवधर इंग्लिश स्कूल. देवधर इंग्लिश स्कूल. आणि तू खेळतोस काय शाळेत? मी फुटबॉल खेळतो, क्रिकेट आणि हाईड अँड सीक खेळतो. ओके. आणि ह्याला डब्यात काय देतात म्हणजे मुद्द्यावरच येतो मी डायरेक्ट कारण ह्याची आवड काय आहे? इंग्लिश मीडियम म्हटलं म्हणजे शाळेत कंपल्सरी पोळी भाजी असतेच. हो का? पण फक्त एक दिवस असतो हप्त्यातून की त्याच्यात तुम्ही वेगळे पदार्थ देऊ शकतात. तर एक 8 दिवस असा कुठला असतो की त्याला काय पाहिजे ते असतं ते? फक्त सॅटर्डेला. फक्त सॅटर्डे. आणि ओपन हाऊस असेल त्या दिवशी. आणि मंडे टू फ्रायडे कंपल्सरी पोळी भाजी कारण टिफिन चेक होतात ना. कसं ना मग सॅटर्डे संडे तू काय काय डिमांड करतोस आईकडे? आईकडे सोया पुलाव, सोया चिली, पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस. म्हणजे तुम्ही बाहेरच असतं की काय शनिवार रविवार का सगळं घरी? सगळं घरी. रगडा पॅटीस पासून सगळं घरी. मज्जा. आणि यजमान काय करतात? ते प्रिंटिंगचा व्यवसाय करतात. आता स्वतःचा व्यवसाय म्हटलं सुट्टी कधी घ्यायची किंवा घेऊ शकतो की इथपासून तयारी असते? हो. काय साधारणपणे सुट्टीचा काय वार आहे? आता स्वतःचा बिझनेस म्हटल्यानंतर सुट्टी घेणं तर अशक्य होतं. फक्त एक संडे असतो पण ते पूर्ण वेळ नसतो. दुपारपर्यंत काम असतं त्यांच्याकडे. म्हणजे कामाचा लोड किती आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी. आणि संध्याकाळी किती वाजता? दुपारून 3 नंतर घरी असतात मग म्हणजे संडेला फक्त. संडेला. आणि बाकीच्या दिवशी काय? नाही मग 12-13 तास त्यांना काम असतं. तू जाताना तुला भेटतात का सकाळी? हो सकाळी. आता भेटतील तुला 12:30 तुझी शाळा म्हटल्या भेटतील. ठीक आहे म्हणजे आता तुला भेटाभेटी होईल है ना. ठीक आहे. आणि तुला तिखट आवडतं गोड आवडतं काय? तिखट. आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही आवडतं. ओके. आता आपण बघायचं की तुझ्या डब्यासाठी तुझी आई किंवा मम्मी काय देते आणि त्यापैकी कुठले पदार्थ इथे बनवते आज. आपण जाऊया किचन कडे. या स्नेहाताई आपल्या किचन मध्ये आले. तुमचं मनापासून स्वागत. आपण पहिला पदार्थ काय बनवतोय? रुचकर भोपळा स्नॅक्स. रुचकर भोपळा स्नॅक्स. तुला आवडतं का? हो. सॉलिड आवडतं का मध्यम आवडतं? खूप आवडतं. खूप आवडतं. ओके. मला साहित्य सांगता काय काय? रुचकर भोपळा स्नॅक्स साठी आपल्याला लागेल खोबऱ्याचा कीस, बेसन पीठ, तांदूळाचे पिठी, जिरं, भोपळा, किसलेला भोपळा, पाणी काढून घेतलेलं, धने जिरे पूड, लिंबू, मोहरी, कोथिंबीर, साखर, हळद, तिखट, हिरव्या मिरच्या आणि मीठ. ओके.
बरं हा कुठून सापडला कुठे हा तुम्हाला पदार्थ? हा भोपळा खात नव्हता म्हणून तुम्हाला यातलं काही करायला लागलं? लाल भोपळा आवडत नाही असं मुलांना. बरं. मग काहीतरी विविध, जसं आपण थालीपीठ वगैरे बनवतो त्या पद्धतीने काहीतरी बनवून पाहिला, जसं ढोकळे बनवतो त्या पद्धतीने करून पाहिला. ते वड्या कापून ते दिल्या तर मुलांना ते आवडायला लागलं आणि स्नॅक्सचा पदार्थही होतो ना आणि टिफिन मध्ये द्यायलाही सोयीस्कर. कसं गंडवलं तुझ्या आईने तुला? आता तुला भोपळा आवडायला लागला, थोडक्यात वड्या आवडायला लागल्या. ओके, साहित्य बघितलं. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांगा. प्रथम आपण एका बाउल मध्ये भोपळा किस घ्यावा लागेल आपल्याला. ओके. बेसन पीठ आहे. ओके. नंतर तांदळाची पिठी, हिरव्या मिरच्या, हळद घालायची, तिखट, हे सुद्धा चवीनुसार, साखर, मीठ, धने जिरे पूड, लिंबाचा रस, त्याच्यानंतर ही वरून कोथिंबीर आणि आपली वरून घालायची. आता आज काय करायचं आपल्याला? आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. ओके. गरज वाटली तरच पाणी घालायचं, कारण मुलांना आपण टिफिन मध्ये देणार, मग पाणी न घालता पदार्थ दिलेले उत्तम असतात. ओके. हा, ते टिकतं सुद्धा. हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बरं. मिक्स करून नंतर आपण तेल लावलेल्या प्लेट मध्ये मिश्रण काढून घ्यायचं. अच्छा, प्लेटला तेल लावले का? चिकटू नये म्हणून. आणि जसं आपण ढोकळे वाफवतो ना त्या पद्धतीने वाफवून घ्यायचं. बरं. याला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटं लागतात फक्त. फटाफट होतं. हो. 5 ते 7 मिनिटं लागतील, बरोबर की नाही? तोपर्यंत मी ह्याच्याशी गप्पा मारतो, पण ते तुम्हाला ऐकायला येणार नाहीत, कारण मी घेणार आहे छोटीशी विश्रांती. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. चला, विश्रांती संपलेली आहे. पियुषने आणि मी काय केली माहिती आयडिया, ते शिजल्यानंतर ते आम्ही बाहेर काढले, तिथे वड्या अशा पाडल्या, हो की नाही? आणि मग वड्या आम्ही इथे अशा काढून ठेवल्या आहेत. आता पुढे काय करायचं ते मला सांगा. पियुषने मला सॉलिड मदत केली. आता वड्यात आपण गार करून कापून घेतल्या, तेलाची फोडणी करून त्यात आपण आता घालणार आहोत. तेल गरम झालं का मोहरी, थोडं जिरं. पियुष तुला येते फोडणी करायला? नाही, फोडणी अजून येत नाही म्हणजे. ती गरम फोडणी त्यात घालायची. ओके. क्या बात है. रेडी टू सर्व. आणि गार्निशसाठी खोबऱ्याचा किस, गार्निशिंगसाठी थोडं खोबरं आणि वरून कोथिंबीर. झालं. रेडी टू इट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. रुचकर भोपळा स्नॅक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबऱ्याचा किस, बेसन, तांदळाचं पीठ, जिरं, लाल भोपळ्याचा किस, धणे जिरे पूड, लिंबाचा रस, मोहरी, कोथिंबीर, साखर, हळद, तिखट, हिरव्या मिरच्या आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये भोपळ्याचा किस घेऊन त्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, साखर, मीठ, धणे जिरे पूड आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटला तेलाचा हात लावून त्यामध्ये हे मिश्रण पसरून घ्यावं आणि वाफेवर 5 ते 7 मिनिटं शिजवावं. थंड झाल्यावर या मिश्रणाच्या वड्या पाडाव्यात. तेलामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी करावी. ही फोडणी भोपळ्याच्या वड्यांवर घालावी. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. चला, आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. पुढची रेसिपी काय आहे? ओनियन टमाटर रोटी. ओनियन टमाटर रोटी. ही सुद्धा तुमचं इनोव्हेशन आहे का पारंपरिक शिकलेले? नाही, शोध लावलेलं आहे, इनोव्हेशनच आहे. ओके. या पदार्थाचं नाव काय म्हणाल तुम्ही? ओनियन टमाटर रोटी. ओके, मला साहित्य सांगता जरा काय आहे? आपल्याला त्यासाठी 1 वाटी कणिक लागेल, टोमॅटो पेस्ट, सोयाबीन पीठ, कच्च्या कांद्याची पेस्ट आहे, ही भाजलेल्या जिऱ्याची भरड आहे, बटर, पांढरी तीळ, मीठ, तिखट आणि हिरंडीची पेस्ट. साहित्य बघून झालेलं. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जायचं. काय करायची कृती मला सांगा. आता हे सगळं आपल्या एका बाउल मध्ये सगळं मिक्स करावं लागणार आहे. बाउल मध्ये आपल्याला गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर सोयाबीनचं पीठ, त्याच्यामध्ये आपल्याला कच्च्या कांद्याची पेस्ट घालायची आहे, त्याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट आणि ही भाजलेल्या जिऱ्याची भरड आहे, हिरव्या मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर लाल तिखट, मीठ चवीनुसार, हे पांढरे तीळ. ओके. आता आपण सगळं मिक्स करणार. आम्ही जरा मिक्स करून घेतो. नाही, विश्रांती आता घेत नाही, मिक्स फक्त करून घेतो. बरं, आता हे मिक्स करते आई, तोपर्यंत मला एक सांग, फुटबॉल सुद्धा तू खेळतोस?
फुटबॉलमध्ये काय काय असतात प्रकार? काहीतरी फ्रंट असतो, लेफ्ट असतो, ते काय असतं ते? पेनल्टी शूटआउट, हां अजून फ्री किक, हां अजून पास करायचा असतो बॉल. पास करायचा असतो. हां बरं, पेनल्टी किक सुद्धा असते ना काहीतरी? हां पेनल्टी. ती कधी मिळते पेनल्टी किक आपल्याला? जेव्हा दुसरा प्लेअर ना गोलकीपरच्या लाईनीत पडला, हां दुसऱ्याने जर पाडलं तर त्या दुसऱ्या टीमला मिळतं. अच्छा, म्हणजे तू आणि मी एका टीम मध्ये आहोत आणि समजा आपण दुसऱ्या एका प्लेअरला आपण पाडलं तर त्या त्या टीमला टीमला भेटेल. अच्छा ओके. आपलं हे तयार झालं ना? तयार झाला तर वडा आपला. ओके. तर थोडा तेलाचा हात फिरवावा लागेल. फार मोठी आपल्याला रोटी लाटायची नाही याची, फुलक्यांप्रमाणेच लाटायची आपल्याला. मध्यम. मध्यम. तू काहीतरी किस्सा सांगणार होतास रे मगाशी आपण गप्पा मारत असताना. काय किस्सा आहे तुझा तो? हां तर मी एकदा सिनियर केजीला होतो. हां तर आणि नवरात्र होती त्यावेळेस. हां तर आई धने उभत होती देवासमोर बसून, घटस्थापना. घटस्थापना करत होती. हां मग देवापुढे मग मी तिथे मातीचा आळ हे केलं, तिथे त्याच्यावर गहू ठेवले. हां मग 2-4 दिवसांनी त्याच्यात अंकुर यायला लागले, धने यायला लागले. तर मी आईला म्हटलं की आता आपल्या घरी गवत आले उत्ताय, तर आपण आपल्या घरी गाय पण येणार का खायला. आता हे फुलक्याप्रमाणे आपण लाटून घेतलं. आता बटर सोडून आपल्याला ती खमंग भाजून घ्यायची. ओके. तेलही चालेल, ऑप्शनल आहे बटर, पण मुलांना आवडतं म्हणून आपण बटर वापरू शकतो. बट ह्याला आवडत नसेल तर आपण तेल घालूया. नाही बटर आवडतं ना? माझ्या तर कसं मला पण आवडतं. क्या बात है. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे दही सोबत हिरवी चटणी, सॉस काही चालेल. काही चालेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. ओनियन टोमॅटो रोटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, टोमॅटो पेस्ट, सोयाबीन पीठ, कच्च्या कांद्याची पेस्ट, भाजलेल्या जिऱ्याची भरड, बटर, पांढरे तीळ, मीठ, तिखट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये सोयाबीन पीठ, कच्च्या कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, भाजलेल्या जिऱ्याची भरड, हिरव्या मिरचीची पेस्ट, लाल तिखट, मीठ, पांढरे तीळ आणि पिठी साखर घालून हाताला थोडंसं तेल लावून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावं. या पिठाच्या रोट्या लाटाव्यात. तव्यावर बटर गरम करून या रोट्या खरपूस भाजून घ्याव्यात आणि दह्याबरोबर सर्व्ह कराव्यात. चला आता जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? सोया मटार पुलाव. सोया मटार पुलाव. हे का सुचलं? घरात भाज्या असतात, मुलांना सोयाचे पदार्थ वेगळे आवडतात. मग प्रत्येक वेळेस वेगळं मध्ये काय द्यायचं नाविन्य त्यांना? मग काहीतरी व्हेरिएशन. मग पुलाव दिलं म्हणजे आवडतं, राईस पण आणि भाज्या पण पोटात जातात. पियुष तुला आवडतंय? हो फार. तू कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीस, ह्याचं मला खूप तुझं कौतुक वाटतं. तुला सगळे पदार्थ आवडतात, हे दॅट इज बेस्ट आहे की नाही? बरं मला ह्याचे आपण बघूया, पण तुमच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत वेगवेगळ्या? मला पाककृतीची खूप आवड आहे. मी भरपूर स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसही जिंकली प्रथम क्रमांकांचे. बरं, उदाहरणार्थ कुठले कुठले बक्षीस मिळाले? उदाहरणार्थ मला विष्णू मनोहरजींकडून पहिला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. नाशिक मधून? नाही, डोंबिवलीला कार्यक्रम होता त्यांचा. तर 552 महिला त्याच्यात त्यांनी भाग घेतला होता. त्याच्यात माझा प्रथम क्रमांक आला होता. क्या बात आहे. काय बनवलं होतं तुम्ही त्यावेळी? मी पनीर पात्रा विथ ग्रेव्ही हा पदार्थ बनवला होता. ग्रेव्ही. बरं. आणि मग नंतर माननीय शरद उपाध्यायांच्या हस्ते मला मधुरांगण गौरव पुरस्कार मिळाला नाशिकमध्ये. ह्याच्यासाठीच? हो. नाही त्याच्यामध्ये नाही, माझे म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहे माझे. सांगा ना कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हे आता तुमचं जेवणाचं झालं, हाताची चव झाली, अजून कुठल्या ऍक्टिव्हिटी? वक्तृत्व स्पर्धेमध्ये, निबंध स्पर्धेमध्ये अशी मी वेगवेगळ्या भाग घेत राहते. आणि त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळतात. केसरी टूर्स कडून मला बक्षीस मिळाले. अरे वा. मी विविध मासिकांमध्ये लिखाण करते. बरं. 4 चौघी आहे, तनिष्का आहे, विषय काय असतो? विषय म्हणजे मुलांच्या संगोपनाविषयी किंवा वृद्धावस्था का आली, त्याच्यावर त्यांचे काय दुष्परिणाम होतात, त्यांचे दुःख, त्याच्यावर लिहिते मी असं. बरोबर. गुड. पण हे सुचतं कसं? म्हणजे आजूबाजूला तुमच्या परिसरात काही असं घडतं त्यामुळे तुम्हाला लिहायला सुचतं का कसं? माझा स्वभाव बोलका असल्यामुळे असं कोणी शांत बसले असलं तर मी त्याला बोलतं करते. आणि मग त्याचे दुःख जाणून घ्यायला मला आवडतं आणि त्याच्यामुळे मी माझं स्वतःच्या शब्दात लिखाण करते आणि ते होतं प्रकाशित. आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असतं आणि दुःख हे मान्यावर असतं, हे प्रत्येकाला माहीत नसतं. असो. चल आता आपण आपल्या ह्याच्याकडे जाऊया. काय बनवणार तुम्ही म्हणाल? सोया मटार पुलाव. सोया मटार पुलाव. मला साहित्य सांगता का? इथपासून सांगा. बारीक चिरलेला कांदा लागेल, भात लागेल शिजवलेला, मटार, टोमॅटो, सोया,
खडा मसाला आहे खडा मसाला आहे तो. ओके. कोथिंबीर, गरम मसाला, लाल मिरची आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे. बरं. जिरं, धने पावडर, मीठ, तिखट आणि हळद. चला साहित्य तर बघितलंय, आता आपण कृतीकडे जाऊया. पण मी म्हटलं कृतीकडे जाऊया आणि कृती सुरू झाली. असं होत ना, तेल तापायला पाहिजे. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. विश्रांती संपलेली आहे. आम्ही सारे खवय्येच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण एक वेगळाच पदार्थ बनवतोय आणि तो पदार्थ अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तिखट आहे. काय पियुष? त्यामुळे आपल्याला जास्त उत्सुकता आहे. ओके, आता काय करायचं? तेल तापलेलं आहे बरं का. हा, विश्रांतीच्या काळात मोठा गॅस ठेवून तेल तापून घेतलं. आता काय करायचं? तेल तापल्या पहिले आपल्याला जिऱ्याची फोडणी करायची. जिरं झाल्यानंतर आपल्याला खडा मसाला घालायचा आहे. नंतर तमालपत्र. त्याला खडा मसाला का म्हणतात असा मला खूप दिवस पडलेला प्रश्न आहे पियुषला आणि मला. खडा मसाला का म्हणतात? बैठा मसाला का म्हणत नाहीत? गरम आहे ना तो, मग म्हणून त्याला खडा मसाला म्हणत असतील कदाचित. त्याने स्नेहाताईने माहित नाही काय त्याचं कारण काय आहे. पण तुम्हाला जर कोणाला माहिती असेल लिहून पाठवून दे. त्याला खडा मसाला का म्हणतात? हा, बसल्या बसल्या लिहा खडा मसाला का म्हणतात. नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. ओके. कांदा फार परतवायचा नाही आपल्याला. वरच्यावर वरच्यावर कलर बदलला नाही पाहिजे. आता काय? टोमॅटो घालायचे. टोमॅटो घातले आणि त्याच्यानंतर आपल्याला लाल मिरची आणि लसूण याची आपण जी पेस्ट केली आहे त्याच्यातून बारीक पेस्ट नाही करायची, भरडच करायची. ही चवीनुसार घालायची. मुलांना द्यायचे म्हणून आपल्याला त्या पद्धतीनेच घालायची. थोडी परतून घ्यायची. बाजूने तेल सुटू लागलं का मग आपल्याला बाकीचे मसाले घालायचे. सुटलं की जवळजवळ. आता काय करायचं? आता गरम मसाला, धने पावडर, हळद, तिखट. हा, तुम्ही ह्याचं काय केलं? गरम पाण्यामध्ये थोडं मीठ घालून सोया हे मी 1-2 मिनिटं उघडून घेतले, वाफवून घेतले चांगले. पाणी काढून घेतलं. आता आपल्याला सोया घालायची त्याच्यात. घालू सगळं? हो, घाला. कसा आवाज येतोय? अशी नुसती भाजी पण देऊ शकतो मुलांना आपण, सोया मसाला म्हणून. ब्रेड सोबत छान लागते खायला. मटार घाला. मग आता मीठ घालायचं आपल्याला. हे चांगलं परतून झालं का, एकजीव झालं. मोठा करू द्यायचा. हा, थोडा. मग आता आपल्याला राईस घालायचा. समजा ही जी तुमची लाल मिरची आणि लसूण ही जी पेस्ट आहे, ही पेस्ट न घालता आपण जर हिरवी मिरची आणि घातली तर त्याने काय फरक पडतो चवीमध्ये? चवीमध्ये फरक पडतो. कारण ही लाल मिरची मी ओली करून घातली आहे ना, मग ती जर आपण भिजवून ठेवली थोडी 5-10 मिनिटं तर तिखटपणा जरा कमी होतो लाल मिरचीमुळे. ही तशी केलेली आहे तुम्ही? हा, तशी केलेली आहे. जवळजवळ तयार झालेली रेसिपी, रेडी टू ईट. आणि वास अप्रतिम आलेला आहे की नाही? चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. सोया मटर पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, वाफवलेला भात, वाफवलेले मटार, टोमॅटो, सोया चंक्स, खडा मसाला, कोथिंबीर, गरम मसाला, लाल मिरची आणि लसूण पेस्ट, जिरं, धणेपूड, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि खडा गरम मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल मिरची आणि लसूण पेस्ट, गरम मसाला, धणेपूड, तिखट आणि हळद घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेले सोया चंक्स, मटार, मीठ आणि वाफवलेला भात घालून सोया मटर पुलाव सर्व्ह करावा. चला, स्नेहाताईंचे तिन्ही पदार्थ तयार झालेत. आपण आता खाऊन बघायचे. पण परत एकदा नावं सांगा मला तिन्ही पदार्थांची. हे काय म्हणायचं? त्याला ओनियन टमाटर रोटी. ओनियन टमाटर रोटी. ते बघ त्याच्या चेहरा बघ पियुष लगेच. त्याला आवडतो ना ते. हे सोया मटर पुलाव. सोया मटर पुलाव. आणि हे रुचकर भोपळा स्नॅक्स. रुचकर भोपळा स्नॅक्स. ओके, खाऊन बघूया. चल खाऊया आपण. बघा, आठवत आहे मी शाळेत असताना आमच्या वर्गात माझा एक मित्र होता. त्याचा डबा सॉलिड फेमस होता आमच्या वर्गात. म्हणजे मधली सुट्टीची आम्ही वाट बघायचो.
डबा उघडला की त्याच्या आई त्याला इतकी व्हरायटी द्यायची ना, आणि वर्गातल्या प्रत्येक मुलाला त्याच्या डब्याचा किमान एक एक घास हवा असायचा. सगळ्यांचं खाऊन गेलं तर त्याच्याकडे पोहोचेपर्यंत एकच घास शिल्लक राहायचा. हे त्याच्या आईला कळलं. मग काकूने काय केलं, काकूने म्हणजे त्याच्या आईने काय केलं, त्याला 2 डबे पाठवायला सुरुवात केली. एक डबा आमच्यासाठी आणि एक डबा त्याच्यासाठी. अजूनही काकूंच्या हातची चव मला लक्षात आहे. हे जे आम्ही सगळं सुरू केलं ना, त्याच्या मागे कारण तेच आहे की हा नॉस्टॅल्जिया आहे. सुट्टी म्हणजे मधल्या सुट्टीतला खाऊचा डब्बा हा एक नॉस्टॅल्जिया आहे. तुम्हाला सुद्धा असे काही पदार्थ आठवत असतील ना शाळेतले, तर लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZeeNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आता आपण या दोघांचे आभार मानायचे, कारण तुम्ही ऑल द वे नाशिकहून इथे आलेला आहात. खूप छान पदार्थ दाखवले आहेत आणि तुमचे खूप मनापासून आभार. दुसरे आभार म्हणजे आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे आपल्याला. धन्यवाद. थँक्यू. चला, सगळं खायची जबाबदारी माझ्यावर आणि ह्याच्यावर आहे, कारण त्यांनी बनवलेलं आहे. जे बनवतात ना ते कमी खातात, बघणारे जास्त खातात. त्यामुळे आमच्यावर जबाबदारी आहे. पुन्हा भेटू याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. माझ्यासारखे प्रोफेशनल शेफ्स जे आहेत, तर आजही मंगलाताई बर्वे किंवा सिंधुताई साठे या ज्या काही सिनियर शेफ्स आहेत, त्यांची जी पुस्तकं जी आहेत ती आजही आम्ही रेफर करतो. आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. पहिली रेसिपी आहे मक्याचं थालीपीठ. पारंपरिक पदार्थ आहे, रेग्युलर शिरा, पण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्सचं जो ब्लेंड आहे तर ते जास्त इनोव्हेटिव्ह आहे. आम्ही सारे खवय्ये.